आपण नवोदयचं पहिलं मानसिक क्षमता चाचणी मधलं वेगळे पद शोधा हे चॅप्टर बघितलेलं आहे. ही सर्व माझ्या वर्गातील मुलं आहेत आणि शेवटचे 10 प्रश्न कशा प्रकारे ते आनंदामध्ये सोडवतात आणि कोणाला किती मार्क मिळतात ते बघूया. अशा प्रकारे मी डिजिटल द्वारे मुलांना नवोदयची तयारी करून घेत आहोत आणि मुलं कशा प्रकारे सोडवतात ते आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. आपलं कुठपासून चालू आहे रे? 51 पासून चालू आहे. हा, चला सोडवा. मुलं अशा प्रकारे आणि सोडवताना 51 नंबरला कोणतं उत्तर आहे आपल्याला फक्त उत्तर आणि नंबरिंग करायची आहे. ही तुम्हाला माहितच आहे. आता कोणाला किती मार्क मिळते ते बघूया आपण. आतापर्यंत आम्ही जी म्हणजे वेगळे पद शोधा हे जी मानसिक क्षमता चाचणी आहे त्यामधलं पहिलं चॅप्टर आहे. त्यामधले 50 प्रश्न घेतलेले आहेत आणि शेवटचे 10 प्रश्न आता राहिलेले आहेत आणि विद्यार्थी कशा प्रकारे सोडवतात ते आपण पाहूया. झालं का? 51, 52, 53. चला 54, 55 आणि 56. अशा प्रकारे स्कॅन करून एक सुंदर असा बरं आम्ही प्रोजेक्टर लावलेला आहे आणि प्रोजेक्टर आणि इथं आपल्याला जो म्हणजे फळा मिळालेले आहेत व्हाईट बोर्ड तो लावलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही मार्कर पेननी लिहून विद्यार्थ्यांना समजून सांगत असतो. झालं का सर्वांचं? 54, 55, 56 झालेलं आहे सोडवणं. त्यानंतर बघा 56 पण झालं ना? हा, 57 नंबरचं सोडा. त्याला 57 नंबरचं सोडा आणि चेक पण करायचं आहे आपल्याला. चेक करत असताना कोणाला किती मार्क मिळते ते पाहणार आहोत आपण आणि प्रत्येकाचे मार्क सुद्धा आपण पाहणार आहोत. झालं का 57 नंबरचं? 57 झालं? 58 झालं? हा, चला आता शेवटचे प्रश्न 58, 59 आणि 60. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिकवल्यास अतिशय आनंद मिळतो त्यांना. झालं? व्हेरी गुड. आता चेक करायचं? चेक करायचं का? चला मग चेक करूया. चला पहिल्यापासून चेक करूया आपण. 51 पासून ना? 51चं डी, 52चं ए, 53चं ए, 54चं सी, 55चं ए, 56चं हा सी, त्यानंतर 57चं कोणतं रे? हा, 57चं डी, कारण आतमध्ये 3 रेषा आहेत तर बाहेर पण 2 आहेत. सॉरी चुकलं. कोणतं आहे? सी नंबर आहे. हे चेक करा. इथं आतमध्ये 3 रेषा आहेत, बाहेर पण 3 रेषा आहेत. सी नंबरचं वेगळं आहेत आणि बाकीच्या ठिकाणी आतमधल्यापेक्षा वर एक रेष कमी आहे. चला त्यानंतर 58चं सी नंबर काहून तर एरो हा वेगळा आहे. त्यानंतर 59चं सुद्धा सी आहे कारण हे गोल इकडे आहेत. त्यानंतर 60चं डी आहे कारण हे सर्व पाण्यातील प्रतिमा आहेत आणि ही पाण्यातील प्रतिमा चुकीची दिसत आहेत आपल्याला. थांबा, मी चेक करणार. चेक केले तुम्ही? टिक मार्क केली? चला आता बघ, मी बघतोय. आराध्या मार्क टाकले का? बरोबर आहे. आराध्याचे 10 पैकी 10. अपूर्वाचे पण 10 पैकी 10. कमी मार्क मिळाले तरी चालते. तुझे 10 पैकी 1, 2 चुकले. हा, 10 पैकी 8. ममता 10 पैकी 10. ममताला 10 पैकी 10. राणी राणीला 10 पैकी 9 मिळालेले आहेत. 10 पैकी हा, अंशुला पण 10 पैकी 9. 1 चुकलेला आहे. धनश्री 10 पैकी 10 भेटलेले आहे धनश्रीला. त्यानंतर शिवमला सुद्धा बघूया. हा, 10 पैकी 10 भेटले शिवमला सुद्धा. अंश किती भेटले रे? हा, अंशला 10 पैकी 10 भेटले मार्क.
हा, ओमला सुद्धा 10 पैकी 10 मार्क भेटलेले आहेत. 10 पैकी किती? हा, 10 पैकी 9 भेटले त्याला. राजवीर 10 पैकी 10. तुला रे 10 पैकी 9. तुला रे 10 पैकी 9. तुला 10 पैकी 10. व्हेरी गुड. ओम्या 10 पैकी किती? 10 पैकी 5 मिळालेले आहेत तुला. 10 पैकी 6. तर बऱ्याच जणांना 10 पैकी 10 मार्क मिळालेले आहेत. 10 पैकी 10 मार्क ज्यांना मिळाले त्यांनी हात वर करा. हात वर करा. 10 पैकी 9 ज्यांना मिळाले ते पण हात वर करा. 10 पैकी 9, 10 पैकी 10 दोघे पण. हा, म्हणजे सर्वांनाच बऱ्यापैकी बरोबर आलेले आहे. चला मग